आकाशात शेकडो किलोमीटर वेगानं उडणारं युद्ध विमान, पण जमिनीवरचं एअर डिफेन्स सिस्टम त्याला कसं ओळखतं? सर्वात आधी कामाला येतो रडार. रेडिओ वेव्स हवेत पाठवल्या जातात आणि त्या एखाद्या वस्तूवर आदळून परत येतात. त्या परत आलेल्या सिग्नलवरून विमानाचं अंतर, वेग आणि दिशा मोजली जाते. आधुनिक 3D AESA रडार तर एकाच वेळी शेकडो लक्ष्य ट्रॅक करू शकतात. पण फक्त रडार पुरेसं नसतं, म्हणून वापरली जाते IFF प्रणाली, आयडेंटिफिकेशन फ्रेंड ऑर फो, जी सांगते की समोरचं विमान आपलं आहे की शत्रूचं. जर संशयास्पद हालचाल दिसली तर कमांड अँड कंट्रोल सेंटर त्वरित निर्णय घेतं. मग सक्रिय होतात सरफेस टू एअर मिसाइल्स. या क्षेपणास्त्रांमध्ये स्वतःचं गायडन्स सिस्टम असतं. काही रॅडार गाइडेड, काही इन्फ्रारेड हीट सिकिंग, म्हणजे जेटच्या इंजिन मधून निघणाऱ्या उष्णतेवर लॉक करून मिसाईल त्याचा पाठलाग करतं. अनेक प्रणाली मल्टी लेअर्डेड असतात. लांब पल्ल्यासाठी वेगळी, मध्यम अंतरासाठी वेगळी आणि अगदी जवळच्या धोका रोखण्यासाठी वेगळी. उदाहरणार्थ लॉंग रेंज सिस्टीम्स शेकडो किलोमीटर दूरचं लक्ष्य पकडतात, तर शॉर्ट रेंज सिस्टीम्स शेवटच्या क्षणी संरक्षण देतात. आधुनिक नेटवर्क केंद्रित युद्धात हे सगळे रडार, मिसाईल बॅटरी आणि फायटर जेट्स एकाच डिजिटल नेटवर्कनं जोडलेले असतात. त्यामुळे माहिती सेकंदांच्या आत शेअर होते आणि इंटरसेप्शन अत्यंत अचूक होतं. म्हणजेच आकाशात कितीही वेगवान जेट असलं तरी जमिनीवरील अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीम सतत त्याच्यावर नजर ठेवून असतं आणि योग्य क्षणी अचूक प्रहार करण्यास तयार असतं. भारताकडे कोणते एअर डिफेन्स सिस्टीम आहे? कॉमेंटमध्ये सांगा.